आयुष्यात कधी काय घडेल हे आपण सांगू शकत नाही, असं आपण नेहमीच ऐकत असतो. तसंच माझ्याबरोबर खूप छान अशी घटना घडली आहे, ती मला नक्कीच तुमच्यावर शेअर करायला आवडेल. माझ्या यूट्यूब चॅनेलवर वृषाली नारकर यांचा प्रार्थनेचा खरा सुगंध हा व्हिडिओ मी केला. तसंच त्यांच्या ओळखीमुळे पुढे मला मूर गावच्या माजी विद्यार्थी संघाने आपल्या शिक्षकांचा सेवापूर्ती कार्यक्रम मुंबईत जो केला, त्याचा व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. तर अशा या मंडळींची खूप छान आता मैत्री झाली आहे आणि अगदी जीवापाड प्रेम करणारी ही मला माणसं भेटली आहेत आयुष्यात. आणि खरंच त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि यासाठी मी स्वतःला खूप लकी समजते. तसेच यांच्या प्रेमळ आग्रहा पोटी महाशिवरात्रीचा उत्सव त्यांच्या गावी खूप मोठ्या प्रमाणात असतो. तर तो बघण्यासाठी त्यांनी मला अगदी आवर्जून नेलं. महाशिवरात्री निमित्त श्री काळेश्वर मंदिरात फार मोठा उत्सव असतो आणि त्यांची पालखी रथसोहळा बघण्यासाठी त्यांनी मला आग्रहाने नेलं होतं आणि खरोखर हा सोहळा मी खूप छान पद्धतीने एन्जॉय केला. कारण हे मी सर्वप्रथमच हा सगळा प्रोग्राम बघत होती आणि खूप छान वाटलं मला. कधी मी असा विचारही केला नव्हता, की अरे बापरे! ह्या मूर गावात मी जाईन, इथली ही सगळी मंडळी, गावकरी मंडळी माझ्यावर प्रेम करतील, माया करतील. हे मी कधी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. पण खूप छान हा मला देवाने साक्षात्कार दिलेला आहे, की एवढी प्रेमळ माणसं जगात आहेत आणि आपण चांगलं वागलं, की अशी माणसं आपल्याला अगदी भरभरून प्रेम देतात. आणि खरोखर हा अनुभव या लोकांनी दिलेलं मला प्रेम अगदी अफाट आहे आणि खरंच त्या सगळ्याच मंडळींची मी खूप खूप आभारी आहे. या शेवग्याच्या शेंगा देखील मला गावची भेटच होती.